नंदुरबार येथे 3 दिवसांपासून सरदार सरोवराच्या जलाशयात पाण्यात बुडालेल्या बोट ॲम्ब्युलन्सला अखेर आज पहाटे प्रशासनाने यशस्वीरित्या बाहेर काढले। क्रेनच्या सहाय्याने ही कारवाई पार पडली असून बोट आता पुन्हा पाण्यावर तरंगत आहे। ही बोट ॲम्ब्युलन्स बाहेर काढण्यासाठी विशेषतः बडोद्याहून मोठ्या क्षमतेची क्रेन मागवण्यात आली होती। मात्र ही क्रेन केवडिया कॉलनीत पोहोचल्यावर अचानक टायर पंक्चर झाल्याने कारवाईत अडथळा निर्माण झाला। त्यामुळे काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले। अखेर काल रात्री उशिरा आणि आज पहाटेच्या सुमारास बोट बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले। जिल्हा आरोग्य अधिकारी आणि संपूर्ण यंत्रणा या ऑपरेशनसाठी गेल्या 3 दिवसांपासून घटनास्थळी तळ ठोकून होती। अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून बोट ॲम्ब्युलन्स सुरक्षितपणे जलाशयातून बाहेर काढण्यात आली आहे। प्रशासनाच्या या तातडीच्या आणि समन्वित प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुरक्षा उपाययोजनांबाबत नव्याने विचार केला जाणार असल्याचेही सूत्रांकडून समजते। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। पानी में तो डूबल नहीं कितना हाँ ऊपर तो पानी मत खुल गई रुको क्या हो गया? प्रेशर ज्यादा लग रहा है क्या? उधर ले उधर जान दो उसको, उधर जान दो और आगे जाए। कहाँ आगे करके बने होने से लागत है। अरे सर उठाना है। उधर लो, थोड़ा इधर से लग रहा है ना, इसलिए वो साइड लग रहा है, थोड़ा उधर लेना है उसका। ऐसा वो साइड में लो ना, थोड़ा वो साइड में, उधर के साइड में। ये इधर लग रहा है, ये आगे का पोर्शन लग रहा है इधर। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।